नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत. आपल्या स्क्रीनवरती श्री प्रवीण गायकवाड दिसतात, जे मराठा महासंघ आणि संभाजी ब्रिगेड या संघटनेशी गेले अनेक वर्ष जोडले गेलेले आहेत. महाराष्ट्र त्यांना ओळखतो. प्रवीणजी, श्री मनोज जरांगे पाटील यांना राज्य सरकारनं जी काही अधिसूचना दिली त्या अधिसूचनेनंतर सुद्धा काही प्रश्नांची उकल झालेली नाहीये. तुमच्या काही मुलाखती मी पाहिल्या. आय होप की तुम्हाला माझा आवाज येतोय. Yes, I am okay. We are doing okay. फाईन. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की तुमच्या एका मुलाखतीमध्ये तुम्ही सगळे सोयरे आणि त्याची एक वेगळी पद्धतीची उकल तुम्ही केली, म्हणजे मुलीकडचं कुटुंब आणि मुलाकडचं किंवा पेट्रॉटिकल सोसायटीतलं. तर मला एक सांगा की ती जी काही अधिसूचना आहे त्या अधिसूचनेचं तुम्ही जे आकलन केलं त्याप्रमाणे पूर्वी जे होतं त्याच्यापेक्षा फार काही वेगळं नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे? मी आता सकाळी सरकारी कार्यालयांमध्ये गेलो आणि तिथेही मी काही प्रमुख अधिकाऱ्यांना भेटलो, सुपर क्लास 1 अधिकारी. मी आता काही नाव सांगणार नाही. त्यांच्याकडे जाऊन मी खातरजमा केली आणि 2012-2017ला ज्या अधिसूचना निघालेल्या आहेत ती आणि आत्ता निघालेली अधिसूचना तपासल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ती कायम आहे. म्हणजे त्याच्यात काही नवीन बदल केलेला आहे असं काही नाहीये. पॅट्रॉटिक ज्याला म्हणतो किंवा वडिलोपार्जित म्हणा किंवा वडिलांकडून आलेला वंश किंवा वडिलांकडून आलेली जात ही कायम आहे. आणि खाली एक महत्वाची ओळ आहे, सहजातीचे म्हटल्यानंतर मराठा आणि कुणबी असं स्पेसिफिक लिहिलेलं नाहीये. मूळ मागणी जी सध्या आंदोलकांची आहे ती अत्यंत स्पष्ट आहे की सरसकट मराठा समाजाला मिळावं. अर्थात सगळे सोयऱ्यांना म्हणत असताना सुद्धा त्यांची अपेक्षा काय आहे की सगळे सोयरे म्हणजे आईकडच्या नातेवाईकांना आणि वडिलांकडच्या नातेवाईकांना. तर वडिलांच्या नात्यातलं जे संबंध आहे ते मान्य आहे सरकारला, पण आईकडच्या नात्यातलं मिळत नाही. आता बीड मधलं मी एक उदाहरण सातत्याने सांगायचा प्रयत्न केलाय. तो राजकीय उदाहरण याच्यासाठी देतो की लोक सहज समजावं. कैलासवासी विमल मुंदडा या ज्या निवडणुकीला लढायच्या विधानसभेची ती आरक्षित मतदारसंघ होता केजचा. आरक्षित मतदारसंघातून त्या निवडून यायच्या, त्या कॅन्सरमुळे गेल्या आणि जी पोटनिवडणूक लागली तर त्याच्यामध्ये त्यांच्या मुलाने तिकीट मागितलं तर ते देता आलं नाही, कारण विमल मुंदडांचे मिस्टर हे जैन आहे, मुंदडा आहे आणि ते ओपन क्लास मधले. त्यामुळं मुलाला ओपन क्लासचीच जात मिळाली, आईची जात मिळाली नाही. ही एक उदाहरण आहे. तसंच आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब मराठा सेवा संघाचे अध्यक्ष आहेत, ते जातीने कुणबी आहेत, त्यांचे प्रमाणपत्र कुणबी आहेत. त्यांच्या मुलांना सौरभ, स्वप्नील, स्नेहा यांना कुणबी सर्टिफिकेट मिळालं. पण रेखाताई खेडेकर ह्या माजी आमदार आहेत आणि त्या देशमुख मराठा आहेत. त्यांच्या भावांना, त्यांच्या बहिणीला कुणालाही तशा प्रकारचं मिळालं नाही. म्हणजे आतापर्यंतचा जो काही स्टेटस को आहे तो तसाच आहे. या पूर्ण अधिसूचनेने कुठल्याही प्रकारचं समाधान होण्यासारखी परिस्थिती नाहीये. आता आपण 16 फेब्रुवारीला अधिवेशन घेण्याचा विचार करतोय. म्हणजे आता ठरलेलं आहे 16 फेब्रुवारीला अधिवेशन होणार आहे. अधिवेशनामध्ये 2/3 बहुमताने कायदा केला जाईल. पण अधिसूचनेमध्ये आपण काहीतरी कायदा बनवणार आहे आणि तशा प्रकारची काही तरतूद आहे अशा प्रकारचं काही नाही. सरळ दिशाभूल आणि फसवणूक आहे. राईट. तुम्हाला असं म्हणायचंय की श्री मनोज जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मॅच फिक्सिंग आहे आणि त्याचे भागीदार श्री देवेंद्र फडणवीस पण आहेत? नाही, मी असं काही म्हणणार नाहीये. माझं म्हणणं आहे की आंदोलनकर्ते प्रामाणिक आहे. आंदोलन करणाऱ्यांबद्दल माझ्या मनात शंका नाहीये. परंतु हे राजकीय लोक आहेत ना, त्याचा कसा फायदा घेतात हे बघण्यासारखं आहे. आपण जसं आंदोलन सुरू झालंय तसं समारोपापर्यंत 4.5 महिन्याचा कालावधी बघितला तर सातत्याने मीडियामध्ये हे दिसत आलेलं आहे आणि इतक्या प्रकारे दाखवलं गेलं, इतक्या प्रकारे बिंबवलं गेलं. तर त्याचा परिणाम मला जो झालेला दिसतो तो असा की एकनाथ शिंदेचा जो गट बाहेर पडला शिवसेनेतनं, त्यांच्यावर जे सातत्याने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे जे आरोप करत होते, 50 खोके एकदम ओके किंवा शिवसेना फोडली आणि अनेक शब्द वापरले. आता आदरणीय मुख्यमंत्र्यांचा विषय असल्यामुळे मी तसं काही बोलणार नाही, परंतु शिवसेनेचा नॅरेटिव्ह फुटलेल्या गटाचा असा सेट झाला होता की ते त्यांना भविष्याच्या राजकारणाला परवडणारं नव्हतं. गेल्या 4.5 महिन्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे काय केला, शिवाजी महाराजांच्या समोर जाऊन शपथ घेतली आणि मग आता सुद्धा शिवाजी महाराज, त्यातनं मला असं दिसतं
की ते नॅरेटिव्ह आता हरवलेलं आहे, संपलेलं आहे. मुख्यतः मराठवाड्यामध्ये सुद्धा आज अशी परिस्थिती झालेली आहे की मुख्यमंत्र्यांची प्रतिमा उजळलेली आहे. मुख्यमंत्री मराठा समाजाच्या मागे आहे, मी न्याय देईल, आरक्षण देईल अशी भूमिका घेत आहेत. दुसरीकडे त्यांच्याच मंत्रिमंडळातले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने सांगताय की इकडे अधिसूचना निघालेली आहे, ते सांगतात आम्ही मराठ्यांना देणार सोयरे धायरे सरसकट. आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र काय म्हणतात, मी ओबीसीवर अन्याय होऊन देणार नाही, मराठा समाजाला त्या आरक्षणात समावेश करून देणार नाही. आणि एक वाक्य सातत्याने वापरतायत ते, मला त्याचं काही गणित कळत नाही की बीजेपीचा डीएनए हा ओबीसी आणि एसटी म्हणजे आदिवासी, म्हणजे 52% ओबीसी 7.5% एसटी हा आमचा जनाधार आहे. याचं सातत्याने ते का करतायत, तसंच का सांगतायत? तर आता ज्या प्रकारे छगन भुजबळ प्रतिकार करतायत, प्रकाश शेंडगे प्रतिकार करतायत वेगवेगळ्या सभा ओबीसींच्या घेऊन, म्हणजे ओबीसी भयभीत आहे, ओबीसीमध्ये भीती निर्माण झालेली आहे, आपल्या हक्क अधिकारावर गदा येते असं त्यांना वाटतं. म्हणजे संघटित ओबीसी बीजेपीच्या साठी फायद्याचा आहे आणि मराठा समाज हा एकनाथ शिंदे बरोबर जाईल आणि हे युतीमध्ये भविष्यातलं राजकारण सक्सेस होईल अशाच प्रकारचं मला दिसतंय. आरक्षणाचा न्याय मराठा समाजाला मिळण्याची शक्यता नाही. अख्ख्या आद्य देशामध्ये मराठा शब्द सुद्धा नाही आलेला. कुणबीच्या 54 लाख नोंदी सापडल्या, त्यांना काही मिळालं तर ते पूर्वीच्याच आहेत. म्हणजे मुख्यतः विदर्भ, खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्रामध्ये एवढे लोक आहेतच कुणबी, काही नव्याने कुणबीची नोंद सापडली असं नाहीये. आणि मराठवाड्यात जे सापडले त्याच्याबद्दल माझं व्यक्तिगत मत असं आहे की जे विदर्भ, खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात स्थलांतरित मराठा आहेत, जसं विदर्भामध्ये 10% मराठा कसे सापडतात, ते घाटावरचे लोक आहेत जे नोकरी, उद्योग, व्यवसाय किंवा पूर्वी मुलुकगिरी करायला गेलेले लोक आहेत, ते 10% मराठा तिथं दिसतात. तसंच इकडे मराठवाड्यात आलेले दिसतात, ते विदर्भ खानदेशातून आलेले दिसतात, ते 28,000 आहेत असं मानण्यात येतं. ही प्रक्रिया तशी सोपी नाहीये. म्हणजे नोंदी सापडल्या म्हणजे आरक्षण मिळतं असं जे सांगितलं जातं हे खरं नाहीये. त्याच्यासाठी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागतं. प्रवीणजी, नवी मुंबईमध्ये येऊन आंदोलनाची समाप्ती होईपर्यंत माझं मनोज जरांगे यांच्याबद्दलचं आकलन असं होतं की दत्ता सामंतापेक्षाही त्यांचा चाणाक्षपणा अधिक चांगला, म्हणजे त्यांना कळतं की कुठं आणि कशा पद्धतीनं सोडायचंय. परंतु तुमच्या आत्ताच्या विश्लेषणातनं या आंदोलनाचा फायदा जर श्री एकनाथ शिंदे यांना झाला असेल तर दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे हे बाळबोध ठरतात, बरोबर? मी आंदोलनकर्त्यांबद्दल काही बोलणार नाही. कारण का पण तुम्ही असं हातचा राखून का बोलताय? कारण तुमच्या बोलण्याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की या आंदोलनानंतर जी काही फलनिष्पत्ती झालेली आहे, जी फलश्रुती आहे ती फसवणूक आहे. फसवणूक कोणाची झाली आहे? ती आंदोलकांची झाली आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना ते कळलेलंच नाही जे तुम्ही आता विश्लेषण करत आहात. पूर्ण आदर ठेवून सुद्धा मनोज जरांगे यांना त्यांना मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीनं फसवलं असं जर म्हटलं तर मग ते बाळबोध ठरतात, कारण इतक्या टिपेला नेऊन आंदोलन अशा पद्धतीनं संपलंय. हे मूळ विषय काय आहे, आंदोलनकर्ते प्रामाणिक आहेत, ओके, त्यांच्या आशा प्रामाणिक आहेत, परंतु राजकारणामध्ये डावपेच असतात. आपण बुद्धिबळाच्या पटावर बघितलं तर बुद्धिबळाच्या पटावर प्यादा असतं, हत्ती असतो, उंट असतो, घोडा असतो, राजा असती, राणी असती. ते स्वतः हलतात का? नाही. त्यांना हलवणारे 2 खेळाडू असतात. ते जे खेळाडू आहेत ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे. आता त्या सगळ्या पटावरचा हा खेळ आहे. म्हणजे मी कुठल्या आंदोलनकर्त्यांबद्दल का बोलत नाही, तर तेच आंदोलन गेली 25-30 वर्ष आम्ही चालवलेलं आहे. म्हणजे तुम्ही पहिलं नारायण राणे समिती स्थापन झाली तर आम्ही मुंबईमध्ये आंदोलन केलं होतं. 1 लाख लोक युवराज संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली घेऊन गेलो होतो. मग नारायण राणे समिती स्थापन झाली. मग ESBC चाललं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते टिकलं नाही, हायकोर्टाने रद्द केलं. हे निवडणूक होऊन गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकार आले, आम्हीच त्या आंदोलनामध्ये सहभागी होतो. मराठा क्रांती मोर्चा, मूक मोर्चातनं परत एक दबाव तयार झाला. 58 मोर्चे झाले. मी असं मानतो, कारण मी पुस्तक लिहिले त्याच्यावर, की जवळपास 2.5 कोटी लोक रस्त्यावर आले होते. ते प्रचंड मोर्चे होते. मग मारुती गायकवाडांची समिती नेमली, न्यायमूर्ती मारुती गायकवाड नांदेडचे. त्यांनी 1063 पानाचा अत्यंत अभ्यासपूर्ण असा अहवाल दिला, मराठा समाजाचा मागासलेपणा सिद्ध केला. परंतु सुप्रीम कोर्टामध्ये ते रिजेक्ट झालं. तेही निवडणुकीच्याच पार्श्वभूमीवर झालं. 19ची निवडणूक झाली. निवडणुकीपुरते निर्णय घेतले जातात, निवडणुकीपुरते
आश्वासनं दिले जातात आणि निवडणूक समोर असताना काही गोष्टी केल्या जातात आणि निवडणुकीनंतर सरकार बदलतं, भूमिका बदलतात आणि पुढे 4-5 वर्ष असंच फसवलं जातं. मी Right. 2018 पासून अशा भूमिकेमध्ये आलोय की 1967 पूर्वीचा ज्याला कुणबी दाखला मिळतोय त्याला कुणबी ही 83वी जात, त्याच्यामध्ये मराठा कुणबी, कुणबी मराठा याचा लाभ घेता येतो. आणि दुसरा 19ला केंद्र सरकारने ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं. ते ईडब्ल्यूएस आरक्षण मराठा समाजाला का लाभदायक आहे, तर 380 जाती ओबीसी मध्ये आहेत आणि त्यांची मेरिट 92.4 वर आहे. म्हणजे ते काही साधं मेरिट नाही स्पर्धेमध्ये. आता तसं राहिलेलं नाहीये, खूप टक्केवारीचा फरक नाही राहिलेला. आणि ईडब्ल्यूएस मध्ये कसं आहे की मराठा आणि कुणबी एक आहे असं आपण मानलं तर कुणबी हे ओबीसी मध्ये, म्हणजे ओपन क्लास मधली पहिली जात सुरू होती मराठा, त्याच्यावर काय असतं आणि त्याच्यावर ब्राह्मण, म्हणजे ह्या 3च जाती आहेत. बाकी मग धर्मातले काही ख्रिश्चन लोक आहेत, काही मुस्लिम आहेत, काही सिख आहेत, काही असे लोक आहेत की ज्यांना या आरक्षणाचा लाभ मिळू शकतो. परंतु आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की 10% अगदी आता सरकारने जाहीर केलं, मी सारथी संस्थेमधनं डाटा मिळवला तर शिक्षणामध्ये 7.5% आणि नोकरीमध्ये 8.5% मराठा समाजाला फायदा झाला ईडब्ल्यूएसचा. आता 19% 380 जाती आहेत, त्या स्पर्धेमध्ये जाऊन सरसकट कुणबी म्हणून आपण जर गेलो तर ती स्पेस ओबीसींची कमी होईल आणि मराठ्यांना सुद्धा संधी कमी मिळेल. अगदी छगन भुजबळ आता म्हणायला लागले की ईडब्ल्यूएसचं आरक्षण मराठ्यांचं बंद करा कारण त्यात सगळे कुणबी होणार. दुसरा मुद्दा याच्यामध्ये मला काय दिसतो तो रोहिणी आयोग. प्रवीणजी एक मुद्दा मला जरा आधी स्पष्ट करू द्या. ही श्रेयवादाची तर लढाई नाहीये ना, कारण तुम्ही जी क्रोनॉलॉजी सांगितली त्याप्रमाणे गेली 3 दशकं या संदर्भातला लढा सुरूच आहे. मनोज जरांगे पाटील यांना असं वाटू शकतं का की प्रवीण गायकवाड आणि इतर मंडळी जी मला प्रतिवाद करतायत ती श्रेयवादाची लढाई आहे, ते त्यांना जे जमलेलं नाही ते मला जमलेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं निगेटिव्ह नरेटिव्ह सेट करतायत. आता याला तुम्हाला जर प्रतिवाद करायचा असेल तर तुम्हाला हे सांगावं लागेल की मनोज जरांगे यांची ही शुद्ध फसवणूक कशी आहे कायदेशीररित्या. नाही, मूळ विषय काय आहे की आम्ही अण्णासाहेब पाटलांच्या मार्गदर्शनाखाली मराठा महासंघात काम केलं. म्हणजे अण्णासाहेब गेले होते, मी आलो 1993ला, ते गेले 82ला. त्यांची मूळ मागणी आर्थिक निकषावरच्या आरक्षणाची होती. पण घटनेत तरतूद नसल्यामुळं ती मागणी दुरुस्ती केली. ती मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकरांनी ती 90ला ज्यावेळेस मंडल कमिशन लागलं आणि मंडल कमिशन नंतर राज्यस्तरीय ओबीसी आयोग आला आणि ओबीसी आयोगाकडे मराठा महासंघ, मराठा सेवा संघ, छावा संघटना, शिवसंग्राम संघटना सगळ्यांनी ज्यावेळेस अपियर केलं त्यावेळेस त्याच्यात एकच पर्याय होता की कुणबी ही जी 83वी जाते तिच्याशी नातेसंबंध जाऊन त्याच्यात जाणार. पण त्यावेळेसच्या खत्री आयोगाने कुणबी ही पोटजात म्हणून मराठा कुणबी मान्य केलं. त्याचे लाभ पश्चिम महाराष्ट्रात बहुतेक लोक घेत आहेत, राजकारणात तर उघड दिसतं ते. परंतु खत्री आयोगाने एक निरीक्षण नोंदवलं की सरसकट मराठा समाजाला ओबीसी मध्ये टाकणं म्हणजे छोट्या छोट्या ज्या जाती आहेत ओबीसीतलं त्यांच्यावर अन्याय करणं, अशा प्रकारची त्यांनी नोंद केली. नंतर बापट आयोग आलं. बापट आयोगाने मराठा समाजाचा मागासलेपणा नाकारला. भांडिया कमिशन आलं, त्यांनी झालं. मला मूळ मुद्दा तो सांगायचा आहे, मगाशी राहिलाय तो असा आहे की आता रोहिणी कमिशन केंद्र सरकारने नेमलं होतं, त्याचा रिपोर्ट केंद्र सरकारकडे आलाय आणि येणाऱ्या काळामध्ये रोहिणी कमिशनने जे सांगितलं की ओबीसीतल्या 3743 जातीपैकी 923 जाती यांना आरक्षणाचा कुठलाही लाभ मिळाला नाही, सोशल जस्टिस मिळालं नाही, नोकरी नाही, शिक्षण नाही, राजकारण नाही. आपण बघू शकतो ना, कुंभार समाजाचे किती प्रतिनिधी दिसतात, शिंपी समाजाचे किती प्रतिनिधी दिसतात, लोहार समाजाचे किती दिसतात. म्हणजे याचा अर्थ केंद्र सरकार त्याच्यावर कारवाई करेल आणि बायफर्गेशन करेल. म्हणजे जी शिफारस केली 4 टप्प्यामध्ये, म्हणजे जो पुढारलेला ओबीसी आहे क्रीम वर्गातला, माळी असेल, वाणी असेल, तेली असेल, हे लोक आणि कुणबी असतील यांना 2 ते 3% आरक्षण राहील. कारण ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांना स्पेस मोठी करायची, त्यांना 6-7% राहील. तर रोहिणी आयोगाचा अभ्यास केला आणि पुढची समस्या रोहिणी आयोगाच्या निमित्ताने जे निर्माण होणार आहे ते ओबीसीतलं बायफर्गेशन ते महाराष्ट्रात ऑलरेडी आहे. एनटी, व्हीजेएनटी, अ ब कड आहे, ते महाराष्ट्रात केलेलं आहे, तेच होणार आहे. आणि 19% ओबीसीच आहेत आणि मूळ त्यांचा प्रॉब्लेम काय आहे की 52% ओबीसी जाती आहेत, 27%च मिळतं, म्हणजे 25% कमी मिळते. आणि परत आता मराठा समाज सरसकट जाण्याचा जो प्रयत्न करतोय तो धोका आहे.
मला एक अजून नमूद करायचंय की ज्या वेळेस मंडल कमिशन लागू झालं त्याच्यानंतर पी.व्ही. नरसिंहराव सरकार आलं, त्यांनी 10% आर्थिक निकषाच्या आरक्षणाचा त्यांनी जी.आर. काढला, त्यांनी अध्यादेश काढला, परंतु सुप्रीम कोर्टात इंदिरा विरुद्ध भारत सरकारमध्ये तो रद्द झाला कारण घटनेत दुरुस्ती नव्हती. केंद्र सरकारने ती चूक 2019ला सुधारली आणि लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपतींची सही, 103वी घटना दुरुस्ती आणि सुप्रीम कोर्टात चॅलेंज झाल्यानंतर 3-2 याप्रमाणे ईडब्ल्यूएस आरक्षण टिकलेलं आहे. मगाशी तुमचा मुद्दा अर्धवट राहिला. तुम्ही असं म्हणत होतात की इतर ठिकाणच्या ज्या जात घटकांनी याच मुद्द्यासाठी आंदोलन सुरू केलं होतं ते आता थांबलेलं आहे. नाही, म्हणजे जे शेतकरी आहेत, क्षत्रिय आहेत, आर्थिक दुर्बलतेमुळे त्यांनी हे आरक्षणाची मागणी केली होती. म्हणजे जाट, पटेल, गुज्जर, कप्पू आणि मराठा. म्हणजे तिकडं जर तुम्ही बघितलं उत्तरेमध्ये तर आता कुठलंही आंदोलन अलीकडच्या काळामध्ये आरक्षणाचं उभं राहिलेलं दिसत नाहीये. परंतु हे जे आहे, जे आम्हीच पूर्वी मांडणी करत होते, हे काही श्रेयाचा विषय नाहीये. जशी जशी स्थिती बदलली तसं तसं आम्ही मांडत गेलो. म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही प्रामाणिक आमची भूमिका होती. त्यावेळेस कुणबीमध्ये जाण्यासाठी आम्ही अनेक दस्तावेज गोळा केले, म्हणजे अनेक पुरावे दिले मराठा कुणबी एक असल्याचे, परंतु ते झालं नाही. आणि नंतर मग मराठा समाजाची फसवणूक होत गेली. ईडब्ल्यूएस यायच्या अगोदर 2 प्रकार झाले. ESBC नारायण राणे समितीचं, SEBC हे गायकवाड आयोगाचं, आणि ते दोन्ही हायकोर्टात सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. एक लक्षात घेतलं पाहिजे, मला अत्यंत प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे की आपला देश हा लोकशाही पद्धतीने चालतो. आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो आणि लोकप्रिय निर्णय लोकप्रतिनिधी घेतात लोकांच्या दबावासाठी. परंतु हे कायद्याचं राज्य आहे. आपली जी राज्यघटना आहे इथं पहिलं वाक्य लिहिलेलं आहे की वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक आमच्यावर एक कायद्याचं राज्य तयार करत आहोत. म्हणून कुठलाही लोकप्रिय निधन म्हणजे अधिसूचना असेल, अध्यादेश असेल, कायदा जरी बनवला गेला तरी त्याला कोर्टाच्या माध्यमातून जावं लागेल. म्हणजे अधिसूचना आता पहिली झाली, नंतर अधिवेशन होईल, मग त्याचं काय कायद्यात रूपांतर होईल आणि मग कायदा चॅलेंज होणार. हे मी तुम्हाला आज का सांगू शकतो की तशी घोषणा छगन भुजबळांनी केलेली आहे आणि तशी ऍडव्होकेट सदावर्ते, जयश्रीताई पाटलांनी केलेली आहे. पण प्रवीणजी, निसंदिग्धपणे तुम्हाला असं का वाटतं की हे आरक्षण जे मनोज जरांगे पाटील यांना देऊ केलेलं आहे राज्य सरकारनं, ते कुठल्याच पातळीवरती टिकणार नाही? एक, विधिमंडळामध्ये कायदा होणार नाही असं तुम्हाला वाटतं का? समजा तो कायदा झालाच, कारण सगळ्या 288 आमदारांनी सांगितलेलं आहे की आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा आहे, पण सोबत महाराष्ट्रातले सगळे राजकीय पक्ष म्हणतात की ओबीसीच्या कोट्यातून आम्ही ते देणार नाही. त्यामुळे तुम्हाला असं म्हणायचंय का की विधिमंडळामध्ये मुळात असा कायदा होणार नाही, किंवा तो झालाच तरी सुद्धा तो मान्य होणार नाही? की तुम्हाला असं म्हणायचंय की दबाव गटाच्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं ही अधिसूचना आली ती सुद्धा गैर आहे आणि म्हणून ती मान्य होणार नाही? एकूण कालपासनं ओबीसीच्या नेत्यांचं जे काही बघितलं तर असं लक्षात येतं की ओबीसीचे नेते म्हणतायत आमच्या हक्काचं, आमच्या ताटातलं आम्हाला फार बाहेर ढकलून दिलं ओबीसी मधनं, हे वाक्य वापरले. म्हणजे ओबीसींना असं वाटतंय की ही अधिसूचना आमच्यावर अन्यायकारक आहे. दुसऱ्याकडं कायदा पंडित जेवढे लोक आहेत, अगदी पुण्यामध्ये बापट साहेब आहेत घटना तज्ज्ञ, किंवा औरंगाबाद मधनं काही वकिलांनी मुलाखती दिल्या, ते सांगतात की ही शुद्ध फसवणूक आहे. सोयरे धायरे हा शब्द घटनेमध्ये आणि कायद्यामध्ये मान्यता नाही. तुमचं काय मत आहे सर? तुमचं काय मत आहे? माझं मत ठाम आहे की अधिसूचना काढून फक्त हे आंदोलन स्थगित करायला लावलं असेल, थांबवावं लागलं असेल, परंतु अधिसूचनामध्ये अशी कुठलीही गोष्ट नाही ज्याच्यासाठी आंदोलन सुरू झालं मराठा समाजाला कुणबी म्हणून सरसकट आरक्षण मिळावं, अन्यथा सोयरे धायऱ्याच्या नात्याच्या निमित्ताने मिळावं. तर याच्यात मराठा शब्दच नाहीये. कुणबी म्हणून तुम्हाला मिळत असेल तर ते पूर्वी मिळत होतं. या अधिसूचनेमुळं नवीन काहीही घडणार नाही, जैसे तीच परिस्थिती आहे. आणि जरी काही असं करण्याचा प्रयत्न केला, कायदा बनवला, तर त्याच्या बाबतीत सगळेच राज्यकर्ते, सगळ्याच पक्षांची एक भूमिका मांडतात की 50%च्या वर आम्ही आरक्षण द्यायला तयार आहोत आणि 50%च्या वरचं आरक्षण 2 वेळा हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात टिकलेलं नाही. हे मी का सांगतो तर पुण्यामध्ये न्यायमूर्ती शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी आयोग स्थापन झालाय आणि ते आता महाराष्ट्रात सगळीकडे सर्वेक्षण करतायत मराठा समाजाचं. तर तो परत घाट घातलेला आहे की 50%च्या वर देण्याचं. 50%चं वर देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. ओबीसीच्या केंद्रीय ओबीसी आयोगाला आता घटनात्मक
मान्यता मिळालेली आहे आणि अशी जात समावेश करणं वगळणं आता आयोगाच्या बाहेर जाऊन ते राष्ट्रपतीकडे गेलेले. 102वी घटना दुरुस्ती काय म्हणते की समावेश करणं वगळणं हे आता आयोगाच्या हातात न राहिलं ते राष्ट्रपतीकडे गेले आणि आपली चर्चा कुठं चालली आता फक्त अधिसूचनेवर. अधिसूचनेची प्रक्रिया, अध्यादेशची प्रक्रिया, कायदा बनवणे आणि कायदा बनवणं अवघड आहे माहिती तुम्हाला, कारण महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये 2/3 बहुमत गोळा करणं कठीण होईल. पण प्रवीणजी 105वी घटना दुरुस्ती जी झाली त्यानुसार राज्य सरकारने ते अधिकार पुन्हा बहाल केलेले आहेत केंद्र सरकारने. नाही, एक लक्षात घ्या, बहाल काय केले तर राज्याची जी ओबीसी आयोग आहे त्यांना जातींच्या सर्वेक्षण करणं, त्यांची पाहणी करणं, त्यांच्या समावेशाबद्दल सूचना करणं, पण अधिकार वगळण्याचे आणि समावेश करण्याचे राष्ट्रपतीकडे आहेत हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. काय दुरुस्ती झाली तर राज्याच्या आयोगाला अधिकार मिळाले, म्हणजे तुम्ही राज्याचा आयोग गठीत करू शकता, सर्वेक्षण करू शकता, इथपर्यंतच आहे. पण समावेश करण्याची प्रक्रियेचा जो अधिकार आहे तो राष्ट्रपतीकडे जातो. मला एक नमूद करायचंय की मराठा समाजाचा मागासलेपणा सिद्ध झालेला नाहीये. सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं होतं की 1955चा पहिला काका कालेलकर आयोग, दुसरा 1980चा मंडल कमिशन याच्यामध्ये मराठा समाजाचा समावेश नसल्यामुळं ते मागासलेले ठरत नाही. म्हणजे 2 केंद्रीय आयोगाचा संदर्भ घेतात आणि 2 राज्यस्तरीय, क्षत्रिय आयोग आणि बापट आयोग. म्हणजे मराठा समाजाचा मागासलेपणा जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत मराठा आणि कुणबी आपल्याला ऐतिहासिक दृष्ट्या जरी एक वाटत असतील, नातेसंबंध असले तरी मराठा समाजाचा मागासलेपणा सिद्ध झाल्याशिवाय सोयरे दायरे म्हणून कुणबी मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही. मराठा पत्नी असेल आणि कुणबी नवरा असेल तर त्याच्या पालकांना म्हणजे पाल्यांना मिळेल, परंतु जर नवरा मराठा असेल आणि बायको कुणबी असेल तर मी तुम्हाला सांगतो की मराठा समाजाच्या व्यक्तीला त्याच्या पाल्यांना म्हणजे मुलांना ओबीसीचं कुणबीचं सर्टिफिकेट मिळू शकत नाही. मी तुम्हाला अनेक उदाहरणं देऊ शकतो. मला नम्रपणे एक गोष्ट सांगायची आहे की न्यायमूर्ती चंद्रचूड यांचं पुस्तक आलंय, आरक्षण, जात, धर्म आणि वर्ग याच्यामध्ये त्यांनी हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात झालेले निर्णय सगळे छापलेले आहेत. आणि अशा प्रकारच्या आंतरजातीय किंवा आंतरजातीय विवाह नाही म्हणतायत त्याला, आंतरवर्गीय म्हणजे खुला वर्ग आणि मागासलेल्या वर्गातले झालेले विवाह, त्यातून अधिकार कुणाचे अबाधित राहतात. समजा मागासलेल्या समाजातला स्त्री पुरुष असेल तर त्याचे अधिकार अबाधित राहतात, पण त्या वर्गातल्या मागासलेल्या वर्गाबरोबर झालेले विवाह स्त्री पुरुषांचे त्यांना मात्र ते अधिकार लागू होत नाहीये जोपर्यंत मराठा समाजाचा मागासलेपणा सिद्ध होत नाही. मराठा ही आयडेंटिफाईड स्वतंत्र जात आहे. अजून एक नमूद करायचा मुद्दा, मराठा ही जात आहे, तसंच मराठा हा समूह आहे. समूहवाचक शब्द याच्यासाठी मी म्हणतो की राष्ट्रगीतामध्ये पंजाब, सिंध, गुजरात आणि मराठा, मराठा हा पंजाब, सिंध, गुजरात बरोबर येत असल्यामुळे प्रदेशवाचक आहे. महाराष्ट्राच्या बाहेर सगळे श्लोक मराठा आहेत. मराठा जात आहे, मराठा समूह आहे. आणि कुणबीचा पण तोच प्रॉब्लेम आहे. कुणबी ही जात पण आयडेंटिफाईड आहे, कारण किरमिरे नावाचे विदर्भातल्या एक लेखकांनी पुस्तक लिहिले कुणबी समाजावर. त्यांनी 42 पोटजाती कुणबीमध्ये आहेत. तिरणे कुणबी, बावणे कुणबी, घाटोळे कुणबी अशा अनेक 42 जाती सांगितल्यात. आता प्रश्न काय आहे की ती जात आहे आणि तो व्यवसाय सुद्धा आहे. म्हणजे कसं की कुंभार, लोहार, सुतार, शिंपी, तसंच कुणबी ही व्यवसाय आहे. ज्या काळामध्ये ब्रिटिशांमध्ये गणना व्हायची त्यावेळेस ज्या ज्या ठिकाणी कुणबी नोंद आली तर तो शेतकरी आहे. तर मराठा, तुझे वडील काय करतात तर शेती करतात, मग कुणबी. असा हा संपूर्ण नीट समजून घेण्याचा विषय आहे. अच्छा, मग तुमच्या मते कुणबी ही जात नाहीये, तो व्यवसायाशी निगडीत असलेला एक भाग आहे, बरोबर? नाही, आता सगळ्यात महत्वाचा की पॉइंट काय झालाय की कुणबी आणि मराठा ही जात, समूह, व्यवसाय याचं नीट विश्लेषण हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने करावं लागेल. कारण मराठ्यांची जात मराठा आहे, व्यवसाय काय आहे, शेती आहे, मग ते कुणबी ठरतात. पण मग आधी विदर्भातले जे कुणबी प्रमाणपत्राचा लाभ घेतात, पश्चिम महाराष्ट्रातले जे लाभ घेतात त्यांचं काय मग? त्यांच्या पुढे कुणबी नोंद सापडली ना, मग ती व्यवसाय म्हणून सापडलेली आहे. ती एक लक्षात घ्या की विदर्भातल्या मराठ्यांचे म्हणजे कुणब्यांचे, म्हणजे आता खेडेकर साहेब समजा
खेडेकर साहेबांच्या पत्नी देशमुख मराठा आहेत. मी उदाहरण त्यांचं याच्यासाठी देतो की ते सामाजिक जीवनामध्ये लोकप्रिय माणूस आहे. हे सहज समजून घेता येतं की ते मराठा सेवा संघाचे अध्यक्ष आहेत, पण ते कुणबी आहेत आणि पत्नी मराठा देशमुख आहेत. अहो, विश्वनाथ पाटील कुणबी सेनेचे अध्यक्ष, हे राहतात कोकणात ठाणे जिल्ह्यामध्ये. मूळ कुठले आहेत तर जुन्नर मधले, पुणे जिल्ह्यातले. विश्वनाथ पाटील मराठा आहे आणि कुणबी सेनेचे अध्यक्ष. मी अनेक वर्ष सांगत आलेलो, मराठा कुणबी असल्याचे अनेक पुरावे दाखवता येतात. माझ्याकडे शिवाजी वॉज अ कुणबी अँड राजाज अँड ग्वालियर अँड बडोदा आर सेड टू बी सेम रेस, एकाच जातीचे. आणि कुणबी आणि मराठा याच्यामध्ये विवाह होतात. किंवा वि का राजवडे इतिहासाचार्य, त्यांनी भारतीय विवाह संस्था नावाचं पुस्तक लिहिलंय. भारतीय विवाह संस्थांमध्ये त्यांनी काय सांगितलं की जात कुणाची एक असती. इरावती कर्वेंनी पण सांगितलंय. त्यांनी काय सांगितलं की जात कुणाची एक असती ज्यांची सहज विवाह होतात. आता मराठा कुणबींची विवाह आंतरजातीय विवाह मानली जात नाही. गायकवाड आयोगापुढे मारुती गायकवाडांकडे आम्ही जे सगळं सबमिशन केलं होतं, 30 पानं तर फक्त मराठा कुणबी एक असल्याचेच दिले, अनेक विवाह दिले. परंतु सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट हे मान्य करायला तयार नाही. म्हणून आत्ताची जी अधिसूचना आहे ती जर नीट बघितली तर आपण वडिलांकडचे नातेसंबंध, आजोबा, वडील, पणजोबा या नात्याने म्हणतो. आणि दुसरं जे आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे की खाली लिहिलेलं जे वाक्य आहे ते खूप महत्वाचं आहे. आणि ते वाक्य असं आहे की सहजाती म्हणजे कुणबी, माळी, धनगर, तर आंतरजातीय पण म्हणता येत नाही. थोडक्यात तुमच्या बोलण्याचा अर्थ मला प्रवीणजी असा दिसतोय की त्या अधिसूचनेतलं प्रत्येक वाक्य फसवणूक आहे. जे पूर्वी होतं तेच आहे, नवीन काहीच नाहीये. आणि मनोज जरांगे यांचं आकलन त्याबद्दलचं कमी पडलंय. मला एक थोडा वेगळा प्रश्न विचारायचा आहे, कारण तुम्ही त्याचं सतत समर्थन करता म्हणून. चंद्रकांत पाटील हे सोलापूरमध्ये काल बोलत असताना असं म्हणाले की जे खुल्या प्रवर्गातनं जे 10% आरक्षण दिलेलं आहे, जे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत त्यांना, त्याच्यामध्ये महाराष्ट्रात 55 जाती आहेत. त्यात मराठा, लिंगायत आणि ब्राह्मण हे संख्येनं जास्त होते आणि त्यातला सर्वाधिक फायदा हा मराठा समाजाला होत होता. आता ओपन फॉर ऑल हे मान्य केल्यानंतर सुद्धा तुमच्या मते जे चंद्रकांत पाटील म्हणतायत आणि जी तुमची पण मांडणी आहे ती हीच आहे का की मराठा समाजानं आता इतर कुठल्याही आरक्षणाचा आग्रह न धरता जे आर्थिकदृष्ट्या मागास आहे तिकडेच जावं, बाकी मनोज जरांगे यांना जे काही म्हटलेलं आहे तिकडे लक्ष देऊ नये, किंवा जे क्युरेटिव्ह पिटिशन मधनं पुन्हा सिद्ध होईल तिकडेही त्यांनी लक्ष देऊ नये? निश्चितच आहे की 1967 पूर्वीचा पुरावा मिळाला आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळालं, त्यांना जर वाटत असेल की त्याचा लाभ घ्यावा तर निश्चित घ्यावा. परंतु स्पेस कमी आहे, लक्षात घ्या. ओबीसी मध्ये 52% जाती, 380 जातींमध्ये स्पेस कमी आहे, संधी मिळण्याचीच कमी आहे. दुसरीकडं 10% ईडब्ल्यूएस मध्ये संधी मोठी आहे आणि ओपन टू ऑल नाही येते. ओपन टू ऑल नाहीये ईडब्ल्यूएस मध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, ओबीसींना जे मागासलेपणाचं आरक्षण मिळत असल्यामुळं त्यांना ईडब्ल्यूएस खुल्या वर्गातलं आरक्षण मिळत नाही. दॅट इज सेफ. आणि मला असं वाटतं की सध्या आपण आरक्षणाकडून अर्थकरणाकडे जायला पाहिजे, कारण आपण 21व्या शतकामध्ये आहोत. 1990ला मंडल कमिशन आलं, 91ला जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण आलं. आपण ज्या स्काईपवर बोलतोय, जो हा मोबाईल फोन वापरतोय, हे सगळं 21व्या शतकातील जागतिकीकरणाची देण आहे. आजचे 90% नोकऱ्या या जागतिकीकरणाने तयार झाले. बदललेलं जग, बदललेलं विश्व आपल्याला समजलं पाहिजे. मी फक्त डॉक्टर आ साळुंखेंनी मला एक सांगितलेला कोट सांगतो. नेमकं मराठा समाजाची स्थिती काय झाली ते काय म्हणतात की पिंजऱ्यामध्ये एक पोपट ठेवलेला आहे, तो वर्षानुवर्ष त्या पिंजऱ्यात बसलेला आहे, तो त्या नळीला धरून बसलेला आहे घट्ट, आणि त्याला असं वाटतं ही नळी मी जर सोडली तर मी पडल. त्याच्याबद्दल तुकाराम महाराज काय म्हणतात हे खूप महत्वाचं वाक्य आहे. शुके नलिकेशी गोविले पाय, म्हणजे घट्ट नळीला धरून बसलाय पोपट. शुके नलिकेशी गोविले पाय, विसरून गेले पक्ष दोन्ही, म्हणजे आपल्याला 2 पंख आहेत, आपण उडू शकतो, आपण पडणार नाही हे विसरलेले. मराठा समाज आरक्षणाला घट्ट धरून बसलेला आहे. त्याला वाटतं आरक्षण मिळालं नाही तर हे होईल, ते होईल, आमचं नुकसान होईल, आमच्या मुलांना शिक्षण मिळेल. मूळ विषय आरक्षणाचा नाहीच आहे. आरक्षणाचा विषय नसून तो आहे महागलेलं शिक्षण, खाजगीकरणाचं. अनुदानित शाळा बंद झाल्या, अनुदानित कॉलेज बंद झाले, सरकारने नवीन कॉलेजेस काढले नाही, इंजिनिअरिंग, मेडिकल, डिप्लोमा, आर्किटेक्टचे, म्हणून खाजगीकरणात आले.
आणि खाजगीकरणामध्ये 5 पट फी भरावी लागती. ही आमच्या मराठा किंवा खुल्या वर्गातल्या लोकांना परवडत नाही. एकीकडे शेती परवडत नाही, नापिकीचा प्रॉब्लेम, नैसर्गिक साधन संपत्ती, बाजार भाव मिळत नाही, म्हणजे त्यांच्याकडे उत्पन्न कमी आहे. मूळ प्रश्न आर्थिक आहे आणि उत्पन्न कमी असल्यापुढे महागलेलं शिक्षण मिळत नाही. सरकारला ती संधी आहे. सरकारचं बजेट आता 4-4.5 लाख कोटीहून 6 लाख कोटी गेलेले. ज्या चंद्रकांत प्रवीणजी, मला हे मान्य आहे की जो जात समूह शेती करत होता, मुळात हा प्रश्न शेती व्यवसायाशी अधिक निगडीत आहे, कारण बहुसंख्येनं मराठा समाज हा शेती करत होता आणि आज तो अडचणीत आलेला आहे. तुम्ही जागतिकीकरणाचं उदाहरण दिलं. खरं तर देशाची घटना लागू झाल्यानंतर 10व्या वर्षापर्यंतच ते आरक्षण असायला हवं वगैरे ही सनातन चर्चा, तिकडे जायचं नाहीये. अगदी शेवटचा प्रश्न तो राजकीय आहे. शरद पवार यांच्या कुटुंबामध्ये एक कलह सुरू आहे. शरद पवार ते मिटवण्याचा प्रयत्न करतात. 5-10 वर्षानंतर मराठा स्ट्रॉंगमॅन म्हणून ज्या माणसाची देशपातळीवरती खूप मोठी प्रतिमा आहे, तो समाज पुढं कुणाकडे जाईल, हा एक महाराष्ट्रात चर्चेला येत असलेला मुद्दा. दुसरीकडे हे जे काही मराठा आरक्षणाच्या निमित्ताने समाजामध्ये ध्रुवीकरण सुरू आहे, त्याचा लाभ भारतीय जनता पार्टीला, ज्यांनी माधव हे महाराष्ट्रामध्ये आणलेलं राजकीय फलित होतं, त्यांना होईल का? आणि ज्यांनी हिंदुत्वाची कास धरली होती त्या शिवसेनेतनं बाहेर पडल्यानंतर सुद्धा बहुसंख्य शिवसैनिक मतदार हा एकनाथ शिंदे यांच्याबरोबर न जाणं, त्यामुळे एक नवा पॉलिटिकल स्पेस शोधण्याचा प्रयत्न आहे का? मला तुम्हाला हे विचारायचं की ह्या तिन्हीचा जर मेळ घातला तर ह्या आरक्षणाच्या निमित्ताने कुठले तरी राजकीय पट मांडले जात आहेत असं वाटतंय का तुम्हाला? नाही, राजकीय पटच मांडलेले आहेत. तुम्ही बघा की हिंदुत्वाचं राजकारण आणि हे मराठा आरक्षणाचं राजकारण किती जवळचं आहे. तर जे भगवीकरणाचं वादळ दिसतं, मी नेहमी म्हणतो की आरक्षणाची मागणी करणारा पहिल्यांदा फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराचा झाला पाहिजे. कारण पहिली मागणी फुलेंनी केली होती ब्रिटिश सरकारकडं की या सवलती द्या गरीब कष्टकरी शेतकऱ्यांना. नंतर ती शाहू महाराजांनी 1902ला अधिकृत आपल्या राज्यात केली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत आणली. पहिल्यांदा आपण समतावादी बहुजनवादी विचार, म्हणजे मी नेहमी सांगतो की आपली राज्य घटनेतली पिरॅम्बल मधलं पहिलं वाक्य काय आहे? समता. महात्मा फुलेंची समता, शाहू महाराजांचं बंधुत्व, बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय आणि शिवाजी महाराजांचं स्वातंत्र्य, ही आमच्या पिरॅम्बलची चौकट, ही आमच्या महापुरुषांची. जे आरक्षण मागतायत ते पहिल्यांदा समतावादाकडे जाणार आहेत का, हा पहिला प्रश्न आहे. हे भगवीकरणाचं वादळ दिसतंय. मला याच्यातनं धोका असा दिसायला लागलाय की अधिकाधिक लोक हे धार्मिक, म्हणजे आता तर तुम्हाला राम मंदिराचा विषय बघितला तुम्ही, 22 तारखेला राम मंदिराच्या गर्भगृहामध्ये रामाच्या मूर्तीचं स्थापना झाली. तर एकूण वातावरण जे तुम्ही बघितलं तर ते पोषक वातावरण आहे हिंदुत्वाला. काल नितीश कुमार यांनी आरजेडीची साथ सोडली आणि ते भारतीय जनता पार्टी बरोबर परत गेले. इथं महाराष्ट्रामध्ये तर खूप कन्फ्युजन आहे. कन्फ्युजन असं आहे की मी महाराष्ट्रभर फिरत असतो, उद्या पण विदर्भ, खानदेश वगैरे प्रवास कराल मी. मला लोक विचारतात की राष्ट्रवादी सत्तेत पण आहे, राष्ट्रवादी विरोधात पण आहे, शिवसेना सत्तेत पण आहे, शिवसेना विरोधात पण आहे. आणि हे का घडलं? तर मी पुन्हा येईल ही जी घोषणा होती, ही जी महत्वाकांक्षा होती, त्याला अडसर आला की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. मग युतीतली शिवसेना शरद पवारांनी फोडली. हे डोक्यात ठेवून त्यांच्या पक्षात फोडायचा कार्यक्रम बीजेपीने केला. हे उघड आहे, कोण बोलत नाही हे पण सगळ्यांना कळतं ना. ऍक्शन अँड रिॲक्शन इक्वल अँड अपोजिट. इतिहासामध्ये पुनरावृत्ती घडत असते. आता सध्याची स्थिती जर बघितली तर आपण आदरणीय शरद पवारांबद्दल विचारलं मला की मराठा स्ट्रॉंगमॅन म्हणून देशभर त्यांची प्रतिमा आहे, पण ते महाराष्ट्रातल्या जातीय हिशोबाने नाही येते. पूर्वीचा इतिहास मराठ्यांचा, जो दिल्लीत तख्त ताब्यात ठेवत होता, देशावर राज्य करत होता आणि महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक माणूस मराठा गणला गेला, म्हणून महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून त्यांना मराठा स्ट्रॉंग म्हणून गेले. बहुजन समाजाचेच नेते फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराचे. आता त्यांच्या एवढ्या उंचीचा नेता तयार होईल का? तर तशी सामाजिक चळवळीतली परिस्थिती नाही. आता पैशातनं राजकारण चालतं. म्हणजे ग्रामीण भागामध्ये असेल, शहरी भागामध्ये असेल, गुंठेवाडी, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर हे पैसे कमवल्यावर प्रतिष्ठेसाठी आमदार खासदार होताना मी बघ. थोडक्यात तुम्हाला म्हणायचं की एक मोठा पॉलिटिकल स्पेस निर्माण झालेला आहे, तो स्पेस भरून काढण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. नाही, आता कसं आहे, राजकारण महाराष्ट्रातलं अत्यंत दयनीय अवस्थेला गेले, ज्याचं राजकारणावर बोलूच नाही अशी स्थिती आहे. पण आता या विषयाला अनुसंधान मी स्वतःच बोललो
की हे राजकारण चाललंय त्यामुळे मला उत्तर द्यावी लागतात, नाही तर अन्यथा मला याच्यावर बोलणं काही फारसं गरजेचं नव्हतं. परंतु महाराष्ट्राचं राजकारण एका चुकीच्या वळणावर गेलेले, मराठी अस्मिता असलेली शिवसेना आणि मराठा अस्मिता असलेला राष्ट्रवादी, खरं तर मराठा नाहीये परंतु आपण त्यांना सातत्याने मराठ्यांचा पक्ष दोन महाराष्ट्राचे रिजनल पार्टी फोडण्याचं पाप भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीस यांनी केलेले नेरेटिव्ह सेट केलेलं आहे त्यांनी. आणि मी तुम्हाला दाव्यानिशी सांगतो की त्यांना परत मुख्यमंत्री म्हणून बहुमत फक्त भाजपचं घेऊन सत्तेत यायचे, त्याच्यासाठी हे सगळं राजकारण चाललेलं आहे, त्याच्यासाठी आरक्षणाचा मुद्दा वापरला जातो. थँक्यू सो मच प्रवीणजी. ही चर्चा अपूर्ण आहे, कारण मी तुमच्याशी कारण तुमचा घटनेचा खूप चांगला अभ्यास आहे, तुमचा आरक्षणाचा अत्यंत चांगला अभ्यास आहे. शूद्र कोण याबद्दल तुम्ही सुंदर असं पुस्तक लिहिलेलं आहे, ते मी वाचलेलं आहे. मला केवळ आणि केवळ त्या मुद्द्याला घेऊन चर्चा करायची आहे, पण तुर्तास आपण थांबूया कारण वेळेची मर्यादा आहे. आपण लवकरच तुमच्याकडे परत येऊ. बाय द वे, ऑडियन्ससाठी प्रवीण गायकवाड यांच्या या मुलाखतीच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न टाका. प्रवीणजी, पुन्हा एकदा आपण भेटलं पाहिजे. थँक्यू सो मच. जय जिजाऊ. धन्यवाद. बाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.